नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांना तुमची मंजुरी जर आली असेल तर तुम्हाला त्याचं कंपनी वेंडर सिलेक्ट कसं करायचं तर ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सविस्तर असं माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. तर मित्रांनो तुम्हाला सर्व पहिल्यांदा आपल्याला Google Chromeवरती यायचं आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप असं टाकायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरी सर्व्हिसला क्लिक करून ॲप्लिकेशन स्टेटसला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लाभार्थ्याचं नाव, तालुका, जिल्हा, गाव आणि लाभार्थ्याचं नाव आणि मोबाईल नंबर दाखवणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जो अर्ज केला आहे त्या अर्जाची तारीख तिथं तुम्हाला दर्शवली जाईल. त्यानंतर अर्जाची स्थिती, सद्यस्थिती म्हणजे तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर A1 अर्ज भरणासहित सादर झाला असं तुम्हाला दाखवणार आहे, जर फक्त पेमेंट केलं असेल तर. आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, तर तुम्हाला अशा प्रकारचं A1 अर्ज मंजूर झाला आहे, मंजूर झाला असं फक्त दाखवणार आहे. असं जर आलं असेल, तर तुम्हाला खाली पुरवठादाराचे नाव शोधा असा ऑप्शन निळ्या अक्षरात येईल. त्यानंतर तुमचा कास्ट म्हणजे प्रकार म्हणजे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी आणि ओपन सर्वसाधारण असं येईल. त्यानंतर तुमचा किती अश्वशक्तीचा पंप आहे, तो पंप तुम्हाला 7.5 एच-पी असेल 7.5 येईल, 3 एच-पी असेल 3 एच-पी येईल, 5 एच-पी असेल तर 5 एच-पी येईल. त्यानंतर खाली पुरवठादार शोधा. तुमचा अर्ज जर मंजूर झाला असेल, तर तुम्हाला पुरवठादार शोधा असा पर्याय दिसेल. जर तुम्हाला कंपन्या जर शिल्लक असतील, तर तुम्हाला इथं पुरवठादाराची निवड, इथं तुम्हाला कोटा ज्या कंपन्याचा कोटा दर्शवला आहे, तर अशा कंपन्या इथं तुम्हाला सिलेक्ट या बटनावरती केल्यानंतर दाखवणार आहेत. तर मित्रांनो अशा 4 ते 5 प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत. डायनॅमिक इलेक्ट्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे. त्यानंतर गालो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे. त्यानंतर आर-सी-पी इंजिनिअरिंग अशी एक कंपनी आहे. त्यानंतर तुम्हाला सहज सोलर लिमिटेड ही एक कंपनी आहे आणि त्यानंतर श्रावण इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारच्या 5 कंपनी आलेल्या आहेत. जर तुम्हाला यामधली कुठली कंपनी जर पाहिजे असेल, तर तुम्ही त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. उदाहरणार्थ आपण सहज सोलरला क्लिक करू. त्यानंतर तुम्हाला निवड करा जर क्लिक केलं तर तुम्हाला रजिस्टर मोबाईलवरती एक ओ-टी-पी जाणार आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर तुमची कंपनी निवडली जाणार आहे. तर मित्रांनो कंपनी निवडल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं आहे, तर कंपनी निवडली असेल, तर तुम्हाला कंपनी निवडल्यानंतर तुमचं लाईनमॅन सर्व्हे होणार आहे. तो तुमचा लाईनमॅन तुमचा नजदीक म्हणजे तुमच्या गावच्या आसपासचा किंवा तुमच्या गावचा लाईनमॅन तुमच्या शेतामध्ये येईल. तो तुमचं विहीर, बोरची नोंद म्हणजे सर्व काही ओकेमध्ये सर्व्हे करेल. सर्व्हे झाल्यानंतर तुम्हाला एक 8 दिवसात वर्क ऑर्डर येणार आहे. वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला त्याची पावती, वर्क ऑर्डर आलेली प्रिंट तुम्हाला जपून ठेवायची आहे. जेणेकरून तुम्हाला जर नंतर पंप जर नाही बसला, तर तुम्हाला ती पावती दाखवता येईल. तर मित्रांनो वर्क ऑर्डर आल्यानंतर किती दिवसात पंप बसेल? तर तुम्हाला हा पंप तुमचा सर्वसाधारण वर्क ऑर्डर आल्यापासून 60 ते 90 दिवसाच्या आत तो पंप तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल करून मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची आपली माहिती जर तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते सर्वप्रथम सांगा. तर मित्रांनो आपण इथं थांबूयात. धन्यवाद.